मी कधी कधी विचार करत असतो, देताना तरी चांगलं द्यावं की नाही मला चांगलं द्यावं. माणसांना कळत नाही की कुठे भाव श्रद्धा सोडतो. मी चारही कुलपांच्या चाव्या सांगतो. पहिलं कुलूप होते उलटी काय का, पहिलं कुलूप होता नंतर मांडेकरी हरिहा बालक नंदाकडे. नंदाचा भाव होता बरं का, नंदाचा भाव होता. पहिल्या कुलपाची चावी भाव भाव जर असेल तर तो बालकही व्हायला तयार. दुसरं कुलूप होत पृथ्वीचे ने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. या कुलपाची चावी भक्ती. काय देव आहे ज्ञान, यशोदा आहे भक्ती. आणि ज्ञान फक्त भक्तीच्याच ताब्यात जातं, आकळतं, ते इतरत्र जात नाही. म्हणून दुसऱ्या कुलपाची चावी भक्ती. काय ऐका, तिसरं कुलूप होत विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी कडिये घेते. ऐका, या कुलपाच्या चावी विश्वास. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता भावा पुढे भर नाही कुणाचे सबळ. या चाव्या. आणि शेवटचं कुलूप जे मोठं सांगितलं ना, ठोकळ कुलूप. चोर काय प्रत्येक कुलपाला वेगळी चावी लागत बसत नाही. त्याच्याकडे एकच चावी असते, त्याला मास्टर चावी म्हणतात. काय म्हणतात? मास्टर की. तशी या कुलपाला मास्टर की आहे, आणि ती म्हणजे संत. हा ब्रह्मचारी कसा आहे फक्त संतांनाच माहिती आहे. दुर्वास ज्यावेळी आले आणि गोपिका अन्न घेऊन गेल्या आणि कृष्णाला कळालं, मला न विचारता गेल्या, यमुनेला पूर आला आणि दुर्वासाला म्हणतात
रस्ता दे आणि यमुनेनं वाट दिली हे फक्त संतांनाच माहितीये. तुका म्हणे किल्ल्या संता हाती दिल्या, संतांच्या हाती दिल्या, म्हणून शेवटच्या कृपाच्या वेळी संत आहे. तुम्ही सुद्धा संतांना शरण जा, तुम्हाला कळेल हा भोग भोगून ब्रह्मचारी कसा. विठाला आणि मग या सृष्टीबरोबर सर्व विश्वरूपी ब्रह्मभाषा नेत्रीवा एकूण सांगत अशी आणि चरित्र ते विचारावी सांगावं म्हटलं नाही, उच्चारावं. किती सांगायचं ते कीर्तनकारावर अवलंबून आहे. सगळं सांगावं असं नाही. चरित्र ते उच्चारावे. पेले देवे कोवळी खाली वसुदेव देत देवकी बहीण लग्ना माझी मिळाली आहे का. आकाशाची वाणी सांगत असे कंसा आणि भरतसा बोलण्याचा. आठवाईचा पुत्र बदिल तुळशी घेऊन या खडक माराया धावला हात तो धरीला वसुदेवे. आणि मग बंदीवासात टाकलं. साही मारित दुराचारी. सातवा योग मायन नेलं. आठवा जन्माला येणार रोहिणी नक्षत्र बुधवारचा दिवस श्रावण महिना रात्रीच्या 12 वाजता भगवंताची 8 वर्षाची मूर्ती अवताराला. कुंडली कमलदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान गोपाल कृष्ण भगवान जय जय श्री राधे. 8 वर्षाची मूर्ती कृष्णा बारीक होना. आई मला बारीक होता येत नाही. अरे बाबा साई मानी दुराचारी. आणि मग सांगितलं मला नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजनी माया वजनी देते. पाठीमध्ये भरलं. मला एकच विषय सांगायचा फक्त 2 ते 3 मिनिटाचा. ऐका, पाठीमध्ये ठेवलं. उचललेला कपडा म्हणजे पायाची बंधने गळत बंधने यमुनेच्या पात्रात उतरले आणि यमुनेचं पाणी वाढलं. आता मधुसूदन सरस्वती आहे बरं का, त्यांनी भागवतावर टीका केली. मधुसूदन सरस्वती असं सांगतात का. तुम्हाला काय सांगू. आणि बाप सुद्धा मध्ये यमाला म्हणते मला घेऊन जाऊ नको. माझ्या बाईला उद्या मला घेऊन जा. काय म्हणते किती काटे बापाचं लग्न करून फोन करते. आईच्या मोबाईलवर कोणताही घ्यायची पप्पा पैसे बायको म्हणजे बरोबर त्यांना भांडण जवळ नको. एक वेळ त्यांना जेवायला नको पण त्यांना उन्ह बोलत जाऊ नको. किती बापावर प्रेम असते त्यांचे. ज्या दिवशी लेक लग्न करून जाते ना त्या दिवशी बापाची काळजी घेणारी व्यक्ती संपले घेतात वाक्य लक्षात. आणि ज्या दिवशी बाप मरण त्या दिवशी लेकीचा आधार संपला, तिचं आयुष्य संपलं म्हणून समजा. विठाला विठाला ऐका. सुख के सब साथी दुःख का कोणी नाही. तो नाही रे. लेख आहे फक्त मळ करून द्या. मळ रात्रभर गावातले लोक तंबाखू करून म्हणतात शिंदे साहेबांना काय केलं पाहिजे, उद्धव साहेबांना काय केलं पाहिजे, अजित पवारांना काय केलं पाहिजे. मळ पडले आतमध्ये बाया हसून गप्पा मारतात. पण सकाळी 7 वाजता ढकून आवाज येतो, आई पप्पा. अरे छाती उचलून कोण रडते ना ती लेख असते रे दादा. ज्या म्हाताऱ्याला लेख आहे त्यांच्या स्मरणाचा सोहळा आहे. वाक्य ध्यानात ठेवा. दुसरं कारण आहे यमुनेचंच नाव कालिंदी. एवढंच काय का. आता माझा वेळ संपला. माझ्याकडे वेळ नाही. ऐका, कालिंदी यमुनेचं नाव आहे आणि कालिंदी ही भगवंताची पत्नी. भगवंताच्या तिच्या मनात विचार आला की आपला पती आपल्या पात्रातून चाललाय आणि त्याचं दर्शन झालं नाही तर माझ्या जगण्याला काय अर्थ म्हणून पाहिजे वाटलं. तिसरं कारण असं यमुना आणि गंगा या तुझी बहिणी आहेत. कृष्णाच्या अंगठ्यातून देवाच्या अंगठ्यातून गंगा तयार झाली. काय झाली. आणि हिला यमुनेला वाटलं बहीण भेटायला आली पण मध्ये नवरा अडचण. आता बघा समजा 7 दिवस मी कथा करून घरी गेलो. घरची वाईटा गेलेच असतात. आपण काही नाही देवपूजा करायची. दुसऱ्या दिवशीचं नियोजन लगेच सांगायचे. देवपूजा झाल्यावर मग हळूच म्हणायचं आता निघायला पाहिजे. ते म्हणतात पुढं नाही तर 3 दिवस बाहेरच. ते म्हणतात तुम्ही गेल्याशिवाय लोक सुधारणार नाही का. दुसरं कोणाला तरी पाठवा. तब्येतीची काळजी घ्या. आपण म्हणायचं लावं लागतंय. लोकांनी एवढा खर्च केला, जाहिरात केली, लोक ओरडतील. मग ती म्हणते तुमची धोत्र इस्त्री आहेत का, फेटा व्यवस्थित आहे का, कपडे किती आहेत, सगळं पाहते. पण हे जर तिची बहीण किंवा मैत्रीण आली असेल आणि आपण जर तिथंच फिरत राहिलो ना की गावात तुम्हाला जायचं नाही का.
म्हणजे मी गेलो की तिला तिच्या मैत्रिणी बरोबर बहिणी बरोबर गप्पा मारता येईल. तसं कृष्णाला यमुनेनं वाट का दिली तर यमुनेला गंगेबरोबर बोलायचं होतं म्हणून पतीला काढून दिलं. काय मधुसूदन सरस्वतीनं फार गोड चिंतन केलं. तिसरं कारण असते कालिया वाढला होता तिथे आणि कालिया विषयुक्त पाणी सोडत होता आणि परोपकाराय वहंती नद्या परोपकाराय फलंती वृक्षा फल परोपकाराय दुहंती गवा. आणि जर नदीचं पाणी कुणाच्या उपयोगाला आलं तर मला जगण्यात काय अर्थ आहे म्हणून ते सांगायला पाणी वाढलं. पण कृष्णाकडे डायरेक्ट जाता येईना. जल तो यात्री वर्गाचा मध्ये वकील पाहिजे आणि वकील संत आहे म्हणून वसुदेव हे संत आहे. संतांच्या कानापर्यंत गेली आणि तिने सांगितलं सांगा त्याला कालियाचं वर्धन करायला. हे त्यासाठी पाणी वाढलं. देवाला तिथं ठेवलं. रे माया क्रियाकांत नामा म्हणे वृत्ती तुझं कृष्णाला घेऊन आले. कृष्ण मोठे होऊ लागले. रांग तो रंगडी चोरे तो लोकी आवडी धरती गौडारी वांदित करणी लेती गाडी आयोरे साधकी आनंद भगवान कमाल में नवल केल कृष्णा शेवटच्या क्षणाला आई सांगू लागली चोऱ्या माझे बाबा याच्याकडे काय कमी होतं. आता एका गवळणीकडे गेला. त्या गवळणीची सून त्या गोवलनी जी आहे तिची सून धार काढत होती. हा म्हणजे मला तू दे ना. ती म्हणजे जा ग्लास घेऊन ये. आम्हाला ग्लास प्यायला लागतंय. माझ्या तोंडात आग होतो तिथं सडपीड आणि यानं तोंडात सड पिळायला सुरुवात केली. यानं डोळे तिच्या डोळ्यात घातली. ती पागल झाली. समाधी अवस्थेला गेली. तिची सासू आली हा निघून गेला आणि ती मात्र सड पिळत राहिली. सासूना असा आणली तेव्हा सासवा मारायच्या तेव्हा अशी मारली. याची एका गवळणीनं रांगोळी काढली होती. हा गेला म्हणला रांगोळी काढू लागू. तिनं अष्टदळ काढलं होतं. अष्टदळ म्हणजे कमल. कमळ हे कीर्तीचं प्रतीक आहे. ती आतमध्ये आणायला गेली आणि यानं लहान आहे त्याच्यावर मुतला पायानं पुसली मुतला पळून गेला. आता का पुसली याच्यावर मधुसूदन सरस्वती सांगतात तिनं कमळ काढलं होतं. कमळ आहे कीर्तीचं प्रतीक. ही गवळण जर संसाराच्या कीर्तीत रमली तर ही माझ्यापर्यंत पोहोचणार नाही म्हणून त्याला ती रांगोळी पुसली. आणि दुसरं कारण असं आहे संसाराची रांगोळी पुसल्याशिवाय परमार्थाची रांगोळीच काढता येत नाही म्हणून कृष्णानं ती रांगोळी पुसली. काय त्याची वाक्य ध्यानात ठेवा. आणि मग आईनं सांगितलं बास आजपासून तू शाळेत जा. गाय गोपाळ समजकडे म्हणा. आणि मग तिकडे खेळ चालू झाले. हमामा बोला पण हनुमंत पाटील निघाले ब्रह्मचारी तरी लोकांनी रुई बरोबर त्यांचं लग्न लावलंच
त्यांना गुंतून द्यायचा प्रयत्न केला. आपण गुंतलो हे कसे गुंतली खेळा माझी आत्म्याकडे शहाणा. आणि मग पोर आली खांदे भार होती भोक काय खेळायचे शोक तडकी सोडलेल्या मोठा हातचा एका लागो मोठा. आणि मग सगळे म्हणले श्लोक म्हणा. पहिलं म्हणले ज्ञानोबाला तुकोबाचं भजन करा. ज्ञानेश्वर सगळ्यांचं दर्शन झालं. या ट्रस्टीमधले अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक सचिव सप्ताह कमिटी सगळ्यांकडे होते. आमचे दारोदार असतील मंडळी आहेत. आमच्या गावचे वेळी दारोदार वर्षे खूप वर्ष ती सगळी सारा सगळ्यांना दंडवत दिवा महाराजांना दंडवत सगळ्या वारकऱ्यांना दंडवत लेकरांना ग्रामस्थांना धन्यवाद देतो की सीताराम बाबांच्या समाधीवर करणार आपल्या भावाचा अभिषेक दरवर्षी तुम्ही करतच असता. निमित्तानं चांगले कीर्तनकार आणून तुम्ही इथं ज्ञानाचा प्रबोध करत असता. पुरुष एकदा तुम्हाला दंडवत एकाच श्लोकानं त्याच्या कार्याची सांगता करेल. तो भागवतातला एकदा हा जोडा सगळ्यांना वामे पाणम शुनकवलम तथांगली इष्टांमध्ये सुरवी सुरदो हासय नरभवी स्वई स्वर्गे लोके विशिते भुभुजे यज्ञ भूक बहाल केली शिंके लावी श्री क्षेत्री श्री सद्गुरु सीताराम महाराजांच्या पवित्र प्रांगणामध्ये दत्त जयंती अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न होत असतानाचे यंदाचे 53वा पुष्प आणि सप्ताह काळातील आज सप्ताह सांगता या निमित्तानं श्री सद्गुरु सीताराम महाराज सेवा मंडळ ग्रामस्थ आयोजित आजची कीर्तन सेवा हरिभक्त परायण गळ्यामध्ये तुळशीची माळ, हातामध्ये बलदंड टाळ, कपाळी गोपीचंदनाचा केळा, मुठी हरिनाम, हे सर्व टाळकरी मंडळी
आनंदाने नाचताना बघितलं की होते. त्याचप्रमाणे आदरणीय संजय शेठ घोडेकर आपणही या परमार्थिक व्यासपीठाकडे यायचे आणि त्यांना विनंती करतो की आपले उपस्थित राहायचे. हरिभक्तपरायण शंकर महाराज शेवाळे यांच्या मुखार वृंदातून दरम्यानच्या काळामध्ये कैलासवासी लक्ष्मीबाई किसन सोनवणे स्मरणार्थ डॉक्टर सुनील सोनवणे याचकडून तुळजा भवानी माता मंदिर मंडळाकडे सुपूर्द झालेले आहे. मंडळाच्या वतीनं आपलं शुभ कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे.